पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं समजलं जातं. परंतु याच पती पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पंढरपुरात घडली. सोशल मीडियाचा वापर जास्त का करतेस, सोशल मीडिया जास्त का वापरतेस म्हणून पतीनं रागाच्या भरात पत्नीची हत्या करून मृतदेह नग्न अवस्थेत फेकल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडल्यानं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. हे हादरवणारं धक्कादायक प्रकरण नेमकं काय आणि या संपूर्ण हत्येचा उलगडा नेमका कसा झाला, हे सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे येथे एका पुलाजवळ 12 मार्च रोजी अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला होता. नग्न आणि कुजलेल्या अवस्थेत आढळलेला हा मृतदेह नक्की कोणाचा याबाबत ओळख पटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू होतं. हा मृतदेह आढळल्यामुळं परिसरामध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठं भीतीचं वातावरण निर्माण झालेलं होतं. अनेक पद्धतीच्या चर्चा सुरू झालेल्या होत्या. परंतु ज्यावेळेस पोलिसांना हा मृतदेह आढळून आला, त्यानंतर पोलिसांनी याबाबतची ओळख, या मृतदेहाची ओळख पटवण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू केलं. पोलिसांना याबाबत काही दिवस कोणतेच धागेदोरे सापडत नव्हते. सदर बेवारस मृतदेहाबाबत पोलिसांनी जिल्ह्यासह आजूबाजूच्या भागातील पोलीस ठाण्यात अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. अशातच पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात एक मिसिंगची अर्थात महिला हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माझी 29 वर्षीय पत्नी ऐश्वर्या हरी सरवदे राहत्या घरातून 9 मार्च पासून बेपत्ता असल्याची तक्रार पती हरी हिरालाल सरवदे यांना पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात 12 मार्च रोजी दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली असता संपूर्ण प्रकार संशयास्पद वाटला पोलिसांना. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणामध्ये अधिकचे धागेदोरे, अधिकची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. परिणामी या प्रकरणाच्या तपासासाठी पथकं लावून अधिक माहिती पोलिसांनी गोळा करण्याचं काम सुरुवात केली. महिलेच्या शरीरावरील दागिने आणि काळ्या धाग्यावरून मृतदेह हा ऐश्वर्या हिचाच असल्याचं तिच्यासोबत काम करणाऱ्या मैत्रिणीच्या मदतीनं या संपूर्ण मृतदेहाची, हा मृतदेह ऐश्वर्याचाच आहे अशी ओळख तिच्या मैत्रिणीनं केली. आणि त्यानंतर या संपूर्ण मृतदेहाची, ऐश्वर्याच्या मृतदेहाची ओळख ही पोलिसांना पटली. हरी सरवदे या नराधम पतीनं 9 मार्च रोजी ऐश्वर्या सरवदे हिचा मोबाईल 1 तासासाठी बंद केलेला होता. त्यावेळी पती हरी यानं तिचा मोबाईल पुन्हा सुरू करून वॉटर पार्क येथे जात असल्याचं स्टेटस व्हॉट्सअपला ठेवलेलं होतं. खरं तर पाहिलं तर ह्या पत्नीच्या मोबाईलवरून त्याने 1 तासासाठी आधी मोबाईल बंद केला आणि त्यानंतर परत मोबाईल चालू करून आम्ही वॉटर पार्कला जात आहोत असं स्टेटस ठेवलेलं होतं मोबाईलवरती. आणि त्यानंतर याच 1 तासामध्ये त्याने तिचं हत्या केल्याची बाब जी आहे तपासामधून जी आहे ती उघड झालेली आहे. त्यानंतर तिचा खून करून मृतदेह, हा जो पती आहे, या पतीने तिचा मृतदेह 1 दिवस घरातच ठेवला. पत्नीचा खून केल्याचं मुलांना समजू नये यासाठी तो सातत्याने सतत घराबाहेर मुलांना घेऊन जात होता. दरम्यान दुसऱ्या दिवशी हरी सरवदे यानं पत्नीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचं ठरवलं आणि तो मृतदेह पोत्यामध्ये भरला. सुरुवातीला मृतदेहाचे सगळे कपडे काढून हा मृतदेह नग्न अवस्थेत करण्यात आला आणि त्यानंतर हा मृतदेह पोत्यामध्ये भरून गुरसाळे येथे नेऊन टाकण्यात आला. घटना उघड होईपर्यंत ऐश्वर्याचा मृतदेह हा पूर्णपणे कुजला होता. परंतु या पंढरपुरातील या महिला हत्या प्रकरणामध्ये एक धक्कादायक खुलासा, ज्यावेळेस हा सगळ्या मृतदेहाच्या बाबतीमध्ये पोलिसांनी पुरावे जमवले, आजूबाजूला माहिती गोळा केली, त्यानंतर ज्या पद्धतीची मिसिंगची तक्रार पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाली होती, त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. ऐश्वर्याच्या बरोबर काम करणाऱ्या मुलीने जे आहेत, महिलेनी जे आहे, तिच्या मैत्रिणीने जे आहे मृतदेहाची ओळख पटवली. त्या ऐश्वर्याच्या अंगावरची दागिने असतील आणि तिने जे घातलेला काळा धागा होता, त्या काळ्या धाग्यावरून मृतदेहाची ओळख पटली. हा मृतदेह ऐश्वर्या हिचाच असल्याचं तिच्या मैत्रिणींनी सांगितलं. तिच्या मैत्रिणीने ओळख पटवली आणि त्यानंतर पोलिसांनी तातडीने ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये धागेदोरे जे आहे गोळा करायला सुरुवात केली. आणि त्यानंतर या महिलेचा जो पती आहे, त्या पतीनं सतत वेगवेगळ्या पद्धतीची माहिती दिल्यामुळे पोलिसांना तिच्या पतीवरती संशय आला आणि ज्यावेळेस पोलिसांनी या पतीला पोलिसी खाक्या दाखवून ज्यावेळेस तपास केला, त्यानंतर या पतीनं या हत्येची धक्कादायक कबुली दिली आहे. पतीने सांगितलं की पत्नी सोशल मीडियावर जास्त असते आणि याच्याच रागातून मी तिला संपवलं, पतीनंच पत्नीला संपवलं, अशा पद्धतीची माहिती जी आहे ती पोलीस तपासामधून उघड झालेली आहे. खरं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो 1 महिन्यापूर्वी ही हत्या घडलेली होती. हत्येचं गूढ तब्बल 1 महिन्याच्या नंतर
उकलण्यामध्ये पोलिसांना यश आलेलं आहे. हा जो पती जो आहे तो फोटोग्राफर आहे. या फोटोग्राफर पतीला सुद्धा आता अटक करण्यात आलेली आहे. पत्नीच्या हत्येचा सुगावा लागू नये, पत्नीच्या हत्येची ओळख पटू नये, पत्नीची ओळख पटू नये यासाठी आरोपी पतीनंच हा सगळा बनाव रचल्याचं जे आहे ते उघड झालेलं होतं. या महिलेवरती लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याचं भासावं म्हणून जे आहे त्याने पत्नीचा मृतदेह जो आहे तो नग्न अवस्थेमध्ये फेकला होता, अशी सुद्धा माहिती जी आहे ती आता मिळतीये. मात्र नंतर सदर महिलेच्या मैत्रिणीच्या मदतीनं ह्या मृतदेहाची ऐश्वर्याच्या मृतदेहाची ओळख पटली आणि या हत्याकांडाचं संपूर्ण गूढ उकलण्यामध्ये पोलिसांना यश आलं. परंतु खरं जर पाहिलं तर केवळ सोशल मीडियाचा वापर जास्त करते, सोशल मीडियावरती जास्त का का राहते म्हणून रागाच्या भरात पतीनं पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपुरात घडलेली आहे. पोलिसांनी अत्यंत चाणाक्षपणे अक्षरशः एका महिन्याच्या आत जो आहे या संपूर्ण प्रकरणाचा छडा लावला. परंतु या निमित्ताने एक बाब जी आहे ती उघडकीस येते. कारण जर पाहिलं तर पती पत्नीचं नातं हे 7 जन्माचं समजलं जातं. त्याच पती पत्नीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना पंढरपुरात घडलेली आहे. केवळ सोशल मीडियाचा वापर जास्त का करतेस, सोशल मीडियावरती जास्त का राहतेस म्हणून थेटपणे आपल्याच पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना ही घडलेली आहे. खरं तर या बाबतीमध्ये आता कोल्हापूर या संपूर्ण घटनेमुळे आता पंढरपूर मध्ये जी आहे मोठी शोककळा पसरलेली आहे. या बाबतीमध्ये हा जो नराधम पती आहे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरामधून व्यक्त केली जाते. या प्रकरणामध्ये आता कोणती धक्कादायक माहिती उघडकीस येते, पोलीस तपासातून कोणती माहिती उघडकीस येते, या आरोपी पतीला इतर कोणी मदत केलेली होती का याची सुद्धा माहिती आता उघड होते का, हे सगळंच आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.